सरासनचं 4.1 मधला शेवटचा प्रश्न आहे आपला प्रश्न 7वा। ते बघा समोर आहे तुमच्या। आपल्याला या प्रश्नामध्ये दिलेला आहे प्रसादने महाराष्ट्र इलेक्ट्रॉनिक्स मधून म्हणजे जे काही दुकान आहे समजा जे काही नाव आहे तिथून काय केलं त्यांनी एक 40,000 रुपये किमती छापील किमतीचा एक वॉशिंग मशीन विकत घेतला ज्याची मूळ किंमत आहे 40,000 रुपये आणि त्या वॉशिंग मशीनच्या छापील किमतीवर त्या दुकानदाराने 5% सूट दिली। तर प्रसादला ती वॉशिंग मशीन CGST आणि SGST किती रुपये असेल ते काढा असा प्रश्न आपल्याला या ठिकाणी दिलाय। प्रश्न तुमच्या समोर आहे, प्रश्न बघा, आपल्याला तो सोडवायचा। खूप सोपा प्रश्न आहे आणि खूप सोप्या पद्धतीने आपण ते सोडवणार आहोत। बघा वॉशिंग मशीनची छापील किंमत किती 40 रुपये आपण इथे लिहू। समजा मी शॉर्टकट मध्ये लिहितो, तुम्ही समजून घ्या। वॉशिंग मशीनची छापील किंमत किती बाबा 40,000 रुपये। किती रे 40,000 रुपये। छापील किमतीवर दिलेली सूट किती दिली त्याला 5%। सूट किती टक्के दिली त्याला 5%। हे कसं घ्यायचं आपल्याला छापील किमतीच्या मशीनवर जी छापील किंमत आहे त्या छापील किमतीवरील सूट आपल्याला इथं दिलेली आहे 5% सूट त्यांनी दिली। आता तर त्या किमतीची सूट दिली मग आपल्याला काय करायचं इथं टक्का आलाय, मूळ किंमत आहे त्याची किती 40,000 रुपये किमतीचे 5%। मग म्हणून आपण काय करू, म्हणून 40,000 ही वॉशिंग मशीनची पूर्ण किंमत झाली बरोबर। आपल्याला टक्का काढायचा, तुम्हाला माहिती आहे टक्का आला म्हणजे गुणाकार आला आणि इथं 100 आली। हे असं गणित असलं तर खूप सोपं असतं। काय करायचं तुम्हाला माहिती आहे, याचे हे 2 कटले, याचे हे 2 कटले, 4 आपण किती 20 बरोबर आणि हे 20 आणि मागचे 2 शून्य जशाला तसे। आता छापील किमतीत 5% ने म्हणलं तर त्याला सूट मिळाली एवढी, ही मिळालेली सुटीची रक्कम किती रक्कम आहे 2,000 रुपये। आता ही काय करायची आपल्याला, ह्या 40,000 मधून ती 2,000 जर तुम्ही वजा केली तर आपल्याकडे किती उत्तर आलं 38,000 रुपये एवढं उत्तर आपल्याकडे आलं। बघा छापील किमतीच्या किती टक्का सूट होती 5%। म्हणून ही मशीनची मूळ किंमत वजा हे 2,000 रुपये, इथं 38,000 रुपये एवढी समजा सूट मिळाली। आता GST आपल्याला त्याच्यावर पाहायचा। GST चा दर किती टक्का तुम्हाला माहिती आहे 28% आपल्याला प्रश्नामध्ये दिलेला आहे। मग म्हणून GST चा दर 28% आहे। आपल्याला काय काढायचं आहे SGST काढायचा आहे, CGST। आता हा 28 आहे म्हणजे आपल्याकडे ज्या वेळेस समजा तुम्हाला S किंवा CGST काढायचं तर आपल्याला काय दिलेलं आहे, कालचा प्रश्न पाहिला आपण कसं काढायचं GST चा दर CGST बरोबर किंवा SGST बरोबर जे काय तुम्हाला घ्यायचे ते CGST बरोबर GST छेद किती 2। मग ह्या 28% ला आपल्याला तिथं भागायचं, भागल्यानंतर जे काय उत्तर येणार ते। आता हे किती आला 28। समजा आता आपण इथं 28 घेतला, 28 ला 2 न भागल्यानंतर आपल्याला SGST आणि CGST मिळतो। SGST किती टक्के 14, मग CGST किती टक्के 14%। ह्या 14% मध्ये त्याचं आपल्याला उत्तर येणार। आता वॉशिंग मशीनची खरेदी किंमत आणि करपात्र किंमत ह्या 2 बाबी आपल्याला या ठिकाणी पाहायच्या आहेत बरोबर। वॉशिंग मशीनची खरेदी किंमत बघा CGST किती आला 14%, SGST किती आला 14%। आपल्याला काय सांगितले करपात्र किमतीच्या। वॉशिंग मशीनची खरेदी किंमत किती होती आपल्याकडे, ही तर उत्तर आहे बरोबर। वॉशिंग मशीनची खरेदी किंमत आपण जी 5% सुटे ती वजा केली। आता खरेदी किमतीच्या म्हणून आपण इथे लिहू वॉशिंग मशीनची शॉर्टकट लिहितो मी पूर्ण लिहा। खरेदी
खरेदी किंमत किती 38,000 रुपये. आता याच्या काय करायचं आपल्याला CGST आणि SGST काढायचा. मग हा 14% बरोबर. मग आपल्याला इथं काय करू आपण 38 गुणाकारामध्ये 14 छेद किती 100 आलं का. बघा इथं पण कटछाट होणार आणि आपल्याला त्याचं उत्तर काढायला सोपं जाणार. मग आता इथं हे दोघं कटले, इथं हे दोघं कटले, राहिले काय आपल्याकडं 380 गुणाकारामध्ये किती 14. आपल्याला काय करायचंय 380 आणि 14चं इथं गुणाकार करून येणारं उत्तर आपल्याला काढायचं. हा तर यांचा गुणाकार किती येईल बघा 5320. 5320 रुपये हा काय झाला आपल्याकडं CGST झाला किंवा SGST जो काय आहे तो. तर कोणता आहे ते बघा. मग म्हणून बर इथं आपण घेतला CGST किती रुपये आला रे 5320 रुपये. किती रुपये आला 5320 रुपये. म्हणून आता SGST किती येणार तेवढाच. SGST पण तेवढाच येणार 5320 रुपये. आपल्याला आता सगळे घ्यायचे. सगळे म्हणजे कोण कोण घ्यायचे सगळे घ्यायचे. म्हणजे GST घ्यायचा, SGST घ्यायचा, CGST घ्यायचा आणि मग त्या वॉशिंग मशीनची काय किंमत आहे पूर्ण ती आपण या ठिकाणी तयार करणार. की त्या बीजकपतामध्ये ह्यांचं टोटल करून इथं तर आपल्याला 40,000 दिले, त्याच्यावर 5% सूट दिली, त्याच्यात GST चा दर आहे आपल्याकडे 28%. मग वॉशिंग मशीन मध्ये आपल्याला SGST किती लावला, CGST किती लावला आणि तिची मूळ किंमत तुम्हाला या बीज कपातामध्ये किती असेल असं ते प्रश्नामध्ये विचार. बघा इथपर्यंत बघा. पुढे आपण याचं उत्तर कंटिन्यू करू. चला लिहून घ्या. मी थोडं साईडला करतो. बघा 38,000 मूळ किंमत 14% आपण CGST काढा 5320 रुपये. CGST बरोबर SGST पण तेवढाच. वॉशिंग मशीनची खरेदी किंमत करपात्र किंमत, खरेदी किंमत बरोबर करपात्र किंमत प्लस ह्या दोघा जणांची बेरीज CGST आणि SGST ची करायची आपल्याला बेरीज. तर याची करपात्र किंमत किती रुपये. समजा खरेदी 40,000 रुपये, त्याच्यातून 5% वजा 2,000 रुपये केले आपण. मग खरेदी किंमत किती आली आपल्याकडं 38,000 प्लस ह्याच्यामध्ये काय करायचं तुम्हाला SGST किती आला 5320 प्लस CGST प्लस SGST आपल्याला या बेरजेमध्ये घ्यायचं. परत इथं काय 5320 रुपये. म्हणून आता दोघा जणांची बेरीज जर केली आपण तर 48,600 येईल. 30 ह्या दोघांची 10 40 आणि हे 320 त्याच्यामध्ये आपल्याला बेरीजमध्ये घ्यायचे. तर 48,640 रुपये आपलं उत्तर आहे. 48,640 रुपये हे आपलं उत्तर आलं. तर वॉशिंग मशीनची खरेदी किंमत 48,640 ही एवढी आहे. कर बीजकार. आता ही वॉशिंग मशीनची पूर्ण किंमत झाली बरोबर. इथं लिहू आपण वॉशिंग मशीनची काय आहे खरेदी किंमत आहे. वॉशिंग मशीनची खरेदी किंमत बरोबर. तर त्याच्यावरचा जो काय SGST आणि CGST आहे तो किती आहे प्रत्येक. मग आपण इथे म्हणून CGST व SGST प्रत्येकी किती रुपये आहे 5320 रुपये आहे. 5320 रुपये
आहे. खूप सोपा प्रश्न. बर, चल घ्या पटकन.